Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। दुर्गाडी प्रमाणे देखील आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे, न्याय देवतेवर विश्वास आहे आणि त्याप्रमाणे या दुर्गाडी प्रमाणे याचाही निर्णय लवकरच लागेल असा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो। थोडा वेळपूर्वी अंमलदार सानू या ठिकाणी आले होते, त्यांनी असं म्हटलं की सरकार कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही, मुलांकडे मुक्ती संदर्भात प्रयत्न करायला हवे सरकार। हे काही बाबी ज्या आहेत न्यायप्रविष्ट असल्यामुळे न्यायालयाकडे जे काही पाठपुरावा आहे तो सुरू आहे आणि मी खात्रीने सांगतो, विश्वासाने सांगतो की जसं दुर्गाडीचा निर्णय झाला तसाच निर्णय याचाही होईल। तर महत्त्वाचं म्हणजे आणि मोठ्या प्रमाणावर इथं मोठ्या प्रमाणावर सर्व मलंग भक्त येतात आणि मलंगनाथाची इथं नाथांचं हे स्थान आहे, मच्छिंद्रनाथांचं स्थान आहे आणि त्यामुळे इथं आल्यानंतर एक वेगळी अनुभूती होते आणि म्हणून दिघे साहेबांनी सुरू केलेला ही परंपरा अखंडितपणे त्यांचे कार्यकर्ते कायम सुरू ठेवले। शरद पवारांवर इतके दिवस स्तुतीसुमनं उधळत होते संजय राऊत महाविकास आघाडी झाल्यापासून आज त्यांनी शरद पवारांवरच टीका केलेली आहे, कारण तुम्हाला काल त्यांनी पुरस्कार दिला, एक राजकीय परिपक्वता शरद पवारांनी दाखवली होती, मात्र संजय राऊत आज त्यांच्यावर पण टीका केली। खरं म्हणजे टीका करणाऱ्यांना त्यांची जागा लोकांनी विधानसभेत दाखवली, त्यांनी चारी मुंड्या चित केलं, सुपडा साफ केला आणि घरी बसवलं। आता त्यांचं संतुलन गेलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने देश ज्या द्वेषाने ते पछाडलेले आहे, खरं म्हणजे मग मोदी द्वेष आहे, अमित भाईंचा द्वेष आहे, एकनाथ शिंदेचा द्वेष आहे, इतर कोणाचे द्वेषाने एवढे पछाडले की त्यांनी काल महादजी शिंदे महापराक्रमी योद्धा यांचाही अपमान केला। त्यांनी साहित्य संमेलन जे होतंय साहित्यिकांना दलाल म्हणून संबोधलं, त्यांचाही अपमान केला आणि या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आतापर्यंत त्यांना वंदनीय होते, माझा सत्कार केल्यानंतर ते त्यांचाही अपमान केला आणि म्हणून ही जनता जी आहे उघड्या डोळ्याने पाहते। आम्ही आरोपाने उत्तर देणार नाही, कामातून उत्तर देणार आणि मला अभिमान आहे की महापराक्रमी योद्धा महादजी शिंदे यांनी दिल्लीच्या तख्तावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा डौलाने फडकवला, तो महापराक्रमी महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार या एकनाथ शिंदे सारख्या कार्यकर्त्याला मिळाला, हे माझं भाग्य आहे आणि शरद पवार साहेबांनी तो दिला याचंही मला समाधान आहे आणि महादजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत दिला, या सगळ्यांचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की जनता सुज्ञ आहे, महाराष्ट्राला एक परंपरा आहे, महाराष्ट्राची एक संस्कृती आहे चांगल्याला चांगलं म्हणण्याची, पण यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण आज। म्हणून जनता त्यांना धडा शिकवेल, जनतेने विधानसभेत त्यांना धडा शिकवलाय, अजून त्यांना त्याच्यातून काय बोध घेता आला नाही, त्यांनी आत्मपरीक्षण करावं, आत्मचिंतन करावं, एवढंच माझं त्यांना। राजन साळवी प्रवेश करतात आपल्याकडे, अनेक म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रवेश अजूनही सुरू आहे। आता इथं काय हे प्रवेशाचा विषय नाही, पण जे शिवसेनेमध्ये येतात त्यांचं मी स्वागत करतोय। शिवसेना एक बाळासाहेबांच्या विचाराची, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचाराची शिवसेना पुढे जाते आहे। 2.5 वर्षात सरकारने काम केलं, जे काम लोकांनी विश्वास दाखवलेला आहे आणि म्हणून जे येत आहेत त्यांचं मी स्वागत करतोय, जे काय येत आहेत याचं आत्मपरीक्षण समोरच्या लोकांनी करावं। भाविकांना फेनिक्युलर रेल्वे सुरू झालेली आहे, फेनिक्युलरचं उद्घाटन होऊन जाईल, पण आज फेनिक्युलरने अनेक लोक आलेत, आता त्यांचा हा जो यात्रा आहे ती सफल होईल। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।